नमस्कार, आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे साध्या आणि सोप्या पद्धतीने। जे घरामध्ये आहे त्यामध्ये आपण सोपे आणि साधे आणि खूप छान आपण पराठे बनवू शकतो। बघू शकता किती छान पराठे आहेत। तर आपण पराठे बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण मेथीची भाजी घेतली आहे। ज्या पीठ जेवढं आहे त्यानुसार आपण मेथीची भाजी घेऊ शकता। आता आपण भाजी बारीक बारीक कापून घेऊया। आपण भाजी एकदम बारीक बारीक कापून घेऊया, जेणेकरून तिच्या काड्या त्याच्यामध्ये राहणार नाही, जेणेकरून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मळून घेता येईल। भाजी आपण पूर्णपणे बारीक करून घेतली आहे। आता आपण कोथिंबीर कापायला घेऊया। कोथिंबीर पण पूर्णपणे बारीक करून घ्यायची। कोथिंबीर कापून झाली आहे। आपण आता ती बाउल मध्ये घालूया। मी ह्या 5-6 मिरच्या घेतल्या आहे, 2 चमच तीळ घेतले, 1 चमच जिरे घेतले, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, यानुसार एवढं सगळं साहित्य काढले। आता आपण याला थोडंसं मिक्सर मधून फिरून घेऊया। आपण हे मिक्सर मधनं काढून घेतलं आहे। ही कापलेली भाजी आणि कोथिंबीर यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घालूया। त्यामध्ये 1 वाटी लगेच बेसन घालून घेऊया। मिक्सर मधनं काढलेलं हे वाटण आपण याच्यात घालूया। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। चिमूटभर आपण खायचा सोडा घालूया। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया। चवीनुसार थोडंसं मिरची घालूया। मिरीला आणि भाजीला पाणी सुटतंय, त्यामुळे आपण थोडीशी असे कोरड मळून घेऊयात, नंतर पाणी घालूयात। याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। याचा एकजीव झाल्यानंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी घालूया। आता यात आपण थोडं थोडं पाणी घालूया। पाणी थोडं थोडंच घालायचं, जेणेकरून पतलं होणार नाही। पूर्णपणे घट्ट करून घ्यायचे, पराठे पण व्यवस्थित बनवले जातील। पतलं पीठ झाल्याच्या नंतर आपल्याला पराठे बनवले जाणार नाही। आपण यात थोडंसं तेल घालूया। हे थोडंसं तेल घातलंय, हे पूर्ण चिकटलेलं व्यवस्थित निघून जाईल आणि आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल, यासाठी आपण तेल घालू। मेथीचे पराठे खूप सोप्या पद्धतीचे आहेत। आपण घरी काही उपलब्ध आहे किंवा नाही याचं काहीच हे नाहीये। आपण थोड्या आणि कमी साहित्यात ते बनवू शकतो। आणि छोटे मुलं असेल तर त्यांना आवडीने खायला, आणि मेथी ही खूप छान असते खाण्यासाठी, त्यामुळे आपण नेहमी बनवू शकतो। सकाळी नाश्त्यासाठी, छोट्या मुलांना डब्यात देण्यासाठी हे छान असतात, त्यामुळे आपण नेहमी बनवू शकतो। पीठ पूर्णपणे चांगलं मळून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला पराठे लाटले जातील। आपलं पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे। असंच थोडा वेळ 10-15 मिनिटं याला असंच ठेवायचंय। तोपर्यंत तुम्ही अर्धा तास ठेवू शकता किंवा 10-15 मिनिटं ठेवू शकता, तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता। तुम्ही बघू शकता पीठ एकदम असं घट्ट झालेलं आहे।
15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर उंडा हा पूर्णपणे घट्ट झालेला आहे. हा पराठ्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता आपण पराठे लाटून घेऊयात. आता आपण पराठे लाटण्यासाठी उंडा घेऊयात. जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. हे बघा, मीडियम साईजचा उंडा घ्यायचा आहे की जेणेकरून पराठे मोठेही होणार नाही आणि लहानही होणार नाही, मध्यम साईजचे होऊन जाईल. आणि लाटताना ते साईडला चिरणार पण नाही आणि काहीच होणार नाही, व्यवस्थित पराठे होऊन जातील. आता आपण त्याला पिठात बुडून घेऊया, व्यवस्थित करून घेऊया जेणेकरून त्याला साईज व्यवस्थित येऊन जाईल. आता आपण लाटायला घेऊया. आपण व्यवस्थित लाटून घेऊयात. आधी काटाकाटाने व्यवस्थित लाटून घ्यायचं, जे करून ते चिरणार नाहीत. आणि एक गोष्ट, तुम्हाला जर व्यवस्थित असे गोल हवे असेल तर एखाद्या भांड्याने त्याला गोल आकार देऊन घेऊ शकता. आणि ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. सारखं सारखं त्या खाली पीठ टाकायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. बघू शकता याचा आकार मस्त गोल झालेला आहे. आपण याला आपण मध्ये छिद्र पाडून घेऊया जेणेकरून आतमध्ये तेल व्यवस्थित जाईल. आपण त्याला व्यवस्थित तव्यावर टाकून घेतलं आहे. आजूबाजूने सगळंपणे तेल सोडून घेऊयात. व्यवस्थित तेल सोडायचं जेणेकरून खाली चिकटणार नाही आणि मध्यभागी पण तेल सोडूया. याचे काटे व्यवस्थित झालेले नाहीयेत. तुम्ही डब्यानी किंवा एखाद्या प्लेटनी यांनी त्याचा व्यवस्थित आकार देऊ शकता. पण याला असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सारखं सारखं त्याला खालीवर करत राहायचं जेणेकरून ते करपणार नाही आणि ते असे कुरकुरीत होतात, त्यामुळे तेल घालत नाही. बघू शकता तुम्ही कसा मस्त छानसा त्याला कलर आलेला आहे. बनवायला पण सोपा आहे आणि खायला पण खूप छान आहे. तुम्ही रोज जरी बनवले तरी चांगले आहे, कारण मेथी ही तब्येतीसाठी सेहतसाठी चांगली असते. त्यामुळे तुम्ही मेथीचे पराठे रोजही बनवू शकता. करायला पण एकदम सोपे आहेत आणि कमी वेळेमध्ये नाश्ता हा होतोय. सकाळच्या वेळेत गडबड असते सगळ्यांना, त्यामुळे कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे, तर तुम्ही त्याला बनवू शकता. मस्त याला लाल थोडासा असा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे. आपण काढून घेऊया. हे पराठे पटापट लाटून घेते. बघू शकता आपले पराठे पूर्णपणे तयार झालेले आहे. बघा किती छान पराठे झाले, रुचकर, मऊ आणि खायला देखील खूप टेस्टी आहेत, नरम झालेत. सोबत तुम्ही दही खाऊ शकता, चटणी शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची, ओल्या नारळाची चटणी, सॉस खाऊ शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही असे कोरडे सुद्धा खाऊ शकता. रोज असेच नवीन नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.